भूतकाळातील तिमीर दीप प्रज्वलनाने नाहीसा करतात आणि आयुष्यात सोनेरी पहाट निर्माण करतात. आयुष्यात सोनेरी पहाट निर्माण करतात. यानंतर मी आपल्या प्रशिक्षणामध्ये सुलभक म्हणून असले डी.बी. पाटील सर, जे ज्येष्ठ सुलभक आहेत, यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे विद्यमान संचालक माननीय श्री धनजी लढे सर यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या डी.बी. पाटील सरांविषयी म्हणजे रिटायरमेंटसाठी साधारण 1 ते 1.5 वर्ष बाकी आहे आणि तरीही या माणसामध्ये उत्साह आहे आणि अतिशय समरसपणे ते प्रशिक्षण देत आहे. यानंतर मी सरदारजी हायस्कूलचे आणि ज्युनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक जे के पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे विद्यमान संचालक रामचंद्र देशमुख सर यांचा सत्कार करावा. यानंतर मी सुलभक श्री सरोदे सर यांना विनंती करतो की त्यांनी संस्थेचे विद्यमान संचालक किरणदादा पाचपांडे यांचा सत्कार करावा. यानंतर हे जेवण आपल्याला दिलं जात आहे. यानंतर मी त्रिगडे सरांना विनंती करतो की त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक PS वायकोळे सर यांचं स्वागत करायचं. यानंतर शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्री R.T. कोले सर यांचं स्वागत उपस्थित सुलभक शफिक सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे मॅडम यांचं स्वागत गजाला मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सेक्रेटरी आदरणीय शैलेश राणे सरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाच्या वतीने
सर्व संचालक मंडळांनी त्यांचे आभार व्यक्त करावे। आदरणीय शैलेश राणे सर, आदरणीय विलासदादा कोळी यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं। आता सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं ऋण व्यक्त करूया। धन्यवाद दादा। आणि आपल्याला सलाउद्दीन जनाब सर हे प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्या प्रशिक्षणाविषयी बातम्या तयार करत असतात आणि यूट्यूब चॅनलवर डिजिटल माध्यमातून त्या आपल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवत असतात। यानंतर आपल्या आसूर जैसा ओठातुनी ओघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा जिजुनी सता चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा जिजुनी सता चंदनाने दुसऱ्यास गंध द्यावा हे जाणता जीवनाचा प्रभा ओळखावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघडावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा। व व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी संपूर्ण जगामध्ये म्हणता येईल यूट्यूबच्या माध्यमातून या प्रशिक्षणाला प्रसिद्धी दिली असे आमचे अरमान टाईमचे संपादक आणि जे आता सेवानिवृत्त झालेले पण आपल्या शिक्षकांना भेटता यावं म्हणून खास भुसावळला राहतात आमचे मित्र जनाब आग्याव जनाब सलाउद्दीन जनाब दावेर अँग्लो उर्दू हायस्कूलला शिक्षक आपण विनंतीला मान देऊन पहिल्या प्रशिक्षणापासून प्रत्येक दिवसाचं जे टप्पा लोकांपर्यंत पोहोचवत आहे शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहे पूर्ण SCRT पर्यंत पोहोचवत आहे असे आमचे मित्र आदरणीय सलाउद्दीन जनाब हे राहण्याला अँग्लो उर्दू हायस्कूलला शिक्षक आहेत। अभी मे महिन्यात त्यांची रिटायरमेंट आहे। कौटुंबिक त्यांचं जर सांगायला गेलं तर आपल्याला अक्षरशः रडू येतं। आज या ठिकाणी आपल्या प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा संपन्न होत आहे। सुरू आहे आपली प्रोसेस। बरं काही जेवणाविषयी काही तक्रार आहे का? नाही। हॉलविषयी वर्ग खोल्यांविषयी बैठक व्यवस्था उत्तम आहे। उत्तम आहे ना? हो। तर मित्रांनो मी राणे सरांना शब्द टाकला होता की मला जवळची शाळा पाहिजे कारण माझ्या मागे व्याप भरपूर आहे। आता कस्टडियन असल्यामुळे मला जास्त लांब जाता येत नाही आणि सावध्यात जर प्रशिक्षण असतं तर एवढ्या लांब कदाचित येता आलं नसतं। आता RTची प्रोसेस सुरू आहे, 10वी 12वीचे पेपर सुरू आहे आणि त्यातच आपलं एक प्रशिक्षण आहे। तर आता भाव गंभीर आवाजामध्ये फिरोज सरांनी जे गाणं गायलं तेव्हा कसं माहोल कसा प्रसन्न वाटला सर्वांचा, वाटला की नाही? आनंद या जीवनाचा सर्व आनंदित दिसले मला। तर एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो की या ठिकाणी जे आपण शिक्षक समृद्धी जे प्रशिक्षण केलेलं आहे त्या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचूया आणि आपल्या विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरता आणि या ग्लोबल युगामध्ये तो सक्षम कसं होईल आणि हे जगाची आव्हानं पेलण्यासाठी त्याच्या पंखामध्ये बळ आपण देऊया आणि त्याला एक सुजाण नागरिक करण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या शाळेवर आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करून त्याला प्रगत करूया आणि आपल्या रावेर तालुक्याचा आणि शिक्षण विभागाचा लौकिक वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। शिक्षण संवर्धक संघ संस्थेचे संचालक सन्माननीय श्री विकासजी देशमुख आपले या ठिकाणी मनापासून आभार मानते।
अरमान टाइम्सचे पत्रकार सन्माननीय श्री सलाउद्दीन अदीब सर, आपलेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे सकाळचे पत्रकार सन्माननीय श्री प्रवीण धुंदले सर, आपलेही मनापासून आभार। त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व विद्यमान संचालक, अगदी कुठलाही कार्यक्रम असो त्या ठिकाणी ते आवर्जून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत असतात, त्यांचेही या ठिकाणी मी सर्वांमध्ये मनापासून आभार मानते। त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू यांचेही मनापासून आभार। व्यासपीठावरील सर्व उपस्थित अतिथी यांचेही मनापासून आभार। तसेच या प्रशिक्षणाचे प्राथमिक माध्यमिकचे सर्व सुलभक यांचे सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानते।